साताऱ्यामध्ये आज प्रचार सभांचा धडाका आहे। महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभा घेणार आहेत। 3 वाजता पाटण, संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यात तालीम संघ मैदानावर त्यांची सभा होणार आहे आणि उदयनराजेंसमोर मवियाच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे। त्यामुळे साताऱ्यात महायुतीनं कंबर कसली आहे। तर शशिकांत शिंदेंसाठी आज साताऱ्यामध्ये शरद पवारांची सभा आहे। जिल्हा परिषद मैदानामध्ये संध्याकाळी 6 वाजता पवारांची ही सभा होणार आहे। सोलापूरमध्ये आज तेलंगणाचे आमदार टी राजासिंग आणि गोपीचंद पडळकर यांची सभा आहे। भाजपचे उमेदवार राम सातपुते यांसाठी टी राजासिंग सोलापूरमध्ये येणार आहेत आणि शहरातल्या जुनावेडी घरकुल परिसरामध्ये ही जाहीर सभा असेल। पडळकरांची सभा दक्षिण सोलापुरातल्या हत्तूर गावात आहे। बारामती मतदारसंघातल्या भोर तालुक्यात टपाली मतदान सुरू झाले। विविध जिल्ह्यातील भोर तालुक्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मतदानाची ही प्रक्रिया सुरू झाली आहे। पुढचे 2 दिवस शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मतदान घेतलं जाणार आहे। पालघरमध्ये मतदान जनजागृतीसाठी महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयापासून ही बाईक रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीमध्ये शासकीय महिला कर्मचारी आणि पोलीस दलातल्या महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी राईट टू वोट या असं घोषवाक्य देण्यात आलं। मीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी 9 गावातले शेतकरी आक्रमक झाले। तिसंगी, सोनके, भंडी आणि शेगावमधील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। पाण्यासाठी शेतकऱ्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सत्ताधारी भाजप विरोधात मतदान करण्याचा इशारा देण्यात आला। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे।